या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। एकनाथ शिंदेंचा या नावाला हिरवा कंदील, विधान परिषदेची उमेदवारी महिला नेत्याला। विधान परिषदेसाठी मतदान 12 मे रोजी होणार आहे। राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे। 9 जागांपैकी त्यांच्या वाट्याला 2 जागा येत आहेत। त्यातील एक उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीलम गोरे या पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होत्या। शिंदे त्यांच्याबाबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता होती। दरम्यान शिंदेने गोरेंच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे। त्यामुळे नीलम गोरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। 2 जागांसाठी शिंदेंच्या पक्षातील अनेक नेते इच्छुक आहेत। राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळालेल्या शीतल म्हात्रे, शैना एनसी यांच्या नावाची चर्चा देखील विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आहे। मात्र विधान परिषदेतील कामाचा अनुभव आणि उपसभापती म्हणून नीलम गोरे यांनी बजावलेली कामगिरी पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे। नीलम गोरे यांना 1 जागा निश्चित मानली जात असताना आता दुसऱ्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे। उमेदवारी मिळावी म्हणून नेत्यांनी गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत। त्यामुळे शिंदे दुसऱ्या जागेसाठी कोणाला पाठिंबा देणार याची देखील चर्चा सुरू आहे। दुसऱ्या जागेसाठी रवींद्र पाठक, संजय मोरे, किरण पावसकर, शैना एनसी, शीतल म्हात्रे, अभिजित अडसूळ, भाऊसाहेब चौधरी यांची नावे चर्चेत आहेत। राज्यसभेप्रमाणे एकनाथ शिंदे ऐनवेळी धक्कातंत्र अवलंबत नवीन नाव देणार की प्रस्थापित नेत्याला संधी देणार याची देखील चर्चा आहे।